उन्हाळा आता जवळ येतोय आणि उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपल्याला जास्त असं हेवी खाण्यापेक्षा चटपटीत आणि पाण्याचे पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. गाडीवर ज्या पद्धतीने पाणीपुरी मिळते अगदी त्याच पद्धतीने आपण सिंपल रगडा बनवून पाणीपुरी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. इथे एक वाटी वाटाणे साधारणतः 5-6 तास भिजत घालायचे. त्यानंतर कुकरमध्ये आपण वाटाणे शिजवून घेणार आहे. 2 बटाट्यांच्या साली काढून बटाट्याच्या अशा फोडी करायच्या आणि त्यासुद्धा मटार बरोबर शिजायला लावायचं. बटाट्याच्या फोडी आणि मटार बुडतील एवढं पाणी घालायचं. आता शिजवतानाच आपल्याला यामध्ये हळद, हिंग घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी तुम्हाला वाटलंच तर गरम मसाला यामध्ये थोडंसं घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. आणि 2 पळ्या तेल घालून आपल्याला हे शिजायला लावायचं. आता शिजून घेतलं आहे आपण इथे अगदीच 7-8 शिट्ट्या घेऊन आपण इथे बटाटा शिजवून घेतलेला आहे. तर इथे बघू शकताय छान असा शिजला गेलेला आहे. मॅचरच्या साहाय्याने आपल्याला बटाट्याच्या फोडी ज्या आहे ना त्या फोडून घ्यायच्या आहे आणि मटारसुद्धा आपल्याला फोडून घ्यायचे. आता पूर्णच याचा गरगोट करायचा नाही तर थोडेसे मटार असे शिल्लक राहिले तरी चालेल. तर हा सिंपल असा आपला इथे रगडा बनून तयार झालेला आहे. आता याला आपण फोडणी बिडणी काही देणार नाही. आता तिखट पाणी बनवून घेऊ पुदिन्याचं. 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 2-3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे, 2-3 आल्याचे तुकडे घ्यायचे आणि पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही पुदिना घेणार आहे तेवढीच यामध्ये मग तुम्हाला कोथिंबीरसुद्धा घ्यावं लागणार आहे. म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्याचं प्रमाण सारखं ठेवायचं. नंतर बर्फाचे खडे यामध्ये घालायचे म्हणजे चटणी काळी पडत नाही. कारण पुदिना आणि कोथिंबीरीला अशी गरम वाफ लागली की लगेच काळी पडते, म्हणून थोडंसं त्यामध्ये बर्फाचं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. एकदम फाईन वाटून घेतलं. पाणी घालून एका पातेल्यामध्ये ही चटणी काढून घ्यायची. अंदाजाप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचं. नंतर 2 चमचे पाणीपुरीचा मसाला जो विकत भेटतोय तो यामध्ये घालायचा आहे. काळं मीठ घाला यामध्ये अर्धा चमचा, थोडासा हिंग घाला, काळी मिर पूड घाला, त्यानंतर आमचूर पावडर यामध्ये थोडीशी घाला, चाट मसाला घाला, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घाला, अर्ध लिंबू पिळून घ्या, साधं मीठ घाला आणि 1 चमचाभर चिंच गुळाची चटणी घालून घ्या आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित चमच्याने हे पाणी ढवळून घ्या. तर इथे बघू शकता हे झालं आपलं तिखट पाणी बनवून. चिंच गुळाची चटणी मी इथे बनवून घेतलेली, तीच चटणी आपण इथे पाणी बनवण्यासाठी वापरणार आहे. एक मोठ्या पळीभर किंवा 2 पळ्या एवढी ही चिंच गुळाची चटणी मी इथे घेतलेली आहे. काळं मीठ यामध्ये थोडंसं घालून घ्या, धने पावडर आणि जिरी पूड यामध्ये घाला, 1 चमचाभर पाणीपुरीचा मसाला घाला, चाट मसाला यामध्ये थोडासा घालून घ्या, 1 चमचाभर साखर घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला यामध्ये आणि अर्ध लिंबू पिळून घाला, थोडंसं लाल तिखट घाला आणि जी आपण पुदिन्याची चटणी वाटून घेतली होती 1 किंवा 2 चमचे ती चटणी यामध्ये घालून घ्या आणि आवश्यकतेनुसार यामध्ये गार पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित पाणी ढवळून घ्या. झालं हे आपलं आंबट गोड तिखट पाणी बनवून तयार झालेले. त्यानंतर रगडा बनवून घेतलेला आहे. तिखट पाणी गोड पाणी बनवून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून एकदम एकत्रच मिक्स करून घेतलेली आहे. रगडा इथे बघू शकता, शेव घेतलेली आणि विकतच्या पाणीपुरी घेतलेले. छान जसं गाडीवरती द्रोवानामध्ये मिळते पाणीपुरी अगदी तसंच एक दुर्वाणसुद्धा मी इथे घेतलेले. फोडून घ्यायच्या जेवढ्या बसतील तेवढा. छान रगडा किती पाहिजे तेवढा तुम्ही इथे घालू शकता किंवा नसेल रगडा लागत नुसती पाणीपुरीच खायची असेल तर तिखट गोड पाणी तुम्ही इथे शेव बुंदी आणि कांदा लसूण घालून पाणी घालून खाऊ शकता. पण रगड्याबरोबर खाल्लं की आणखी छान लागतं. रगडा घालून घेतलेला आहे, कांदा टोमॅटो एकत्र केलेले ते घातलेलं आहे, थोडं गोड पाणी थोडं तिखट पाणी, वरनं छान अशी शेव बुरबुरून घेतलेले
आणि मस्त खायला घेतलेले. अशा पद्धतीने आज पाणीपुरीचा बेत